ठाणे महानगरपालिकेचे तथा धर्मवीर आनंद दिघे यांचे जुने ज्येष्ठ विश्वासू सहकारी शिवसेनेचे विभाग प्रमुख दिलीप ओवळेकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांचे ते वडील होते. त्यांनी काल ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. घोडबंदर पट्ट्यातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना खऱ्या अर्थाने वाढवली. हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली दिलीप ओवळेकर यांनी शिवसेना पक्षात सक्रिय सहभाग घेतला. सुरुवातीला म्हणजेच 1968 साली शाखा प्रमुख म्हणून शिवसेना पक्षातून आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. अन्यायाविरोधात आवाज उठवणे, शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेणे, शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे आदींसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. प्रभागात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन ते करत होते. तसेच अनेक आदिवासी बहुल भागातील लोकांना स्वखर्चातून कामे करून दिली. घोडबंदर परिसरातील दानशूर व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. शिवसेनेच्या फुटीनंतर दिलीप ओवळेकर यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला साथ देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. दिलीप ओवळेकर यांच्या अचानक सोडून जाण्याने घोडबंदर विभागातील शिवसेना पक्षाची मोठी हानी झाली असून त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. आज ओवळा येथे अंत्यदर्शनार्थ ठेवण्यात आले. नंतर अंत्ययात्रा काढून टकारडा परिसरात भावपूर्ण वातावरणात दिलीप ओवळेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार, अभिनेते मंगेश देसाई, सचिन जोशी, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख रमेश वैती, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेनेचे ठाणे महानगरपालिका गटनेते पवन कदम, ज्येष्ठ माजी नगरसेवक नरेश मणेरा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नगरसेवक प्रशांत जाधववर, सुहास देसाई, विक्रांत तांडेल, ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण तसेच इतर पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, शिवसैनिक, ग्रामस्थ बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नाशिकबरोबरच अनेक ठिकाणी बंडखोरांमुळे महायुतीमध्ये गोंधळ असताना दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं होम ग्राउंड असलेल्या ठाण्यामध्ये निवडणुकीआधीच विजयी पताका फडकावली आहे. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामधून ठाणे विधान परिषदेच्या जागेवर शिवसेना उमेदवाराचा बिनविरोध विजय झाला आहे.
आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने या मतदारसंघामध्ये केवळ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असल्याने त्यांचा बिनविरोध विजय झाला आहे. शिंदेंच्या पक्षाचे आमदार रवींद्र फाटक हे आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने बिनविरोध विजयी झाले आहेत. फाटक यांचा हा विजय म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी राजकीय खेळी असल्याचं मानलं जात आहे. याच मतदारसंघातून पूर्वी ज्या प्रकारे भाजपचे वसंत डावखरे यांचा विजय झाला होता तसाच हा विजय आहे. शिवसेनेने वसंत डावखरे यांना त्यावेळी मदत केली होती. तशाच प्रकारे माझा विजय झाला आहे, असं रवींद्र फाटक म्हणाले. ज्या वेळेस मी उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलो होतो त्यावेळेस भाजपच्या इतर नेत्यांना कामे असल्यामुळे ते उपस्थित नव्हते. त्या सर्वांनी प्रचाराला देखील सुरुवात केली होती. भाजपामध्ये कुठेही नाराजी नव्हती, असं फाटक यांनी म्हटलं आहे. आघाडीने जो उमेदवार दिला होता त्यामध्ये विजय हा आमचाच होता हे आकडेवारीनुसार सर्वांना दिसत होतं, असे यावेळी आमदार रवींद्र फाटक म्हणाले. महाविकास आघाडीमधील जागा वाटपानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासाठी सुटला. इथून अभिजित पवार यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक अभिजित पवार यांनी माघार घेतली. ठाणे पालघर मतदारसंघात महायुतीचे विशेषतः भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं मजबूत संख्याबळ आहे. महाविकास आघाडीने फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिला असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळेच मतदानापूर्वीच अभिजित पवार यांनी माघार घेतली आहे. एकीकडे अभिजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेताच दुसरीकडे रवींद्र फाटक यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवण्यात आले. यावेळी रवींद्र फाटक यांचे अभिनंदन करण्यासाठी सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रवींद्र फाटक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि महाराष्ट्रातले सर्व ठाणे जिल्हा पालघरचे सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवकांचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांच्यामुळे मला संधी मिळाली. नाही बघा, जेव्हा महायुतीचा फॉर्म भरला गेला तेव्हा महायुतीकडे संख्याबळ ऑलरेडी आहे आणि विजय 100% महायुतीचा होता. त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडे किंवा महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ नव्हतं. त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सन्माननीय कैलासवासी वसंत डावखरे साहेब जेव्हा उभे राहिले होते तेव्हा 2-3 वेळा महायुतीने माघार घेतली होती, त्यांना पण बिनविरोध दिलं होतं. त्याच पद्धतीने सन्माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीकडे संख्याबळ असल्यामुळे हा त्यांनी महाविकास आघाडी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या निवडणुकीमध्ये घोडेबाजार कुठेतरी या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होतो, परंतु यावेळी बिनविरोध निवडणूक झाली. यावेळी कुठेतरी घोडेबाजार झाल्याची नागरिक इतर लोकांमध्ये चर्चा आहे. अशा प्रकारे माघार घ्यायचा प्रक्रिया मला वाटतं इलेक्शन आलं का हा विषय येतो, पण आम्हाला वाटतं महायुतीकडे एवढं संख्याबळ 90% संख्याबळ होतं विजयाचं, तर घोडेबाजार व्हायचा संबंधच नाहीये. आणि त्याच्या माध्यमातून जर घोडेबाजार होतं तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतलं नसतं. पण म्हणून वाटतं घोडेबाजार तिकडे होणार. तर भारतीय जनता पार्टीकडे देखील कुठेतरी या निवडणुकीमध्ये या सीटसाठी आपली मागणी केली होती. कारण भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ शिवसेनेपेक्षा जास्त असण्याची चर्चा होती आणि भारतीय जनता पार्टी देखील दावा बोलवला होता की या सीटवर आम्हाला उमेदवारी लढत यावी. काय कसं बघताय? तर मला असं वाटतं की बाबा महायुतीकडे बीजेपीची संख्याबळ पण महायुतीची सीट होती, शिवसेनेची सीट होती आणि मी तिथे रनिंग आमदार असल्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी ही सीट शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेकडे घेतली आणि शिवसेनेच्या माध्यमातून ही सीट 100% महायुतीकडे आल्यामुळे महायुतीचा विजय नक्की होता. पहिला विजय महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 17 सीट आहे. 17 सीटमध्ये पहिल्यांदाच ठाणे आणि पालघरचा रिझल्ट लागलेला आहे आणि तो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लागला, म्हणून शिंदे साहेबांचं मनापासून महायुतीचा विषय, महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब याच्यात मार्ग काढून नक्की विजय आपला हा विषय सुरू.
सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष गड संवर्धनाचे काम करत असून गडाचे पावित्र्य आणि त्याचबरोबर संवर्धन करत गडांची डागडुजी, बुरुज दुरुस्ती, महादरवाजे, तोफगाडे, स्वच्छता, जनजागृती करत असून या मोहिमेमध्ये हजारो दुर्गसेवक तनमन धन लावून आपले काम करत आहेत. दुर्गसेवकांचे गडावर तसेच तेथील वास्तूवर लक्ष ठेवून तेथील वेळोवेळी गडकिल्ल्यांना नवसंजीवनी देण्याचे काम करत आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे पडक्या स्वरूपात असलेल्या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर व संस्थापक श्रमिक गोजम गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तोफगाडे बनवून काही वर्षापूर्वी नवसंजीवनी देण्यात आली. त्यांच्या संवर्धनाकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर विभाग यांनी परवानगी मागितली असता कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी तत्काळ परवानगी दिली. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे असलेले तोफगाडे सुव्यवस्थित राहण्याकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर दुर्गसेवकांच्या वतीने तोफगाड्यांना स्वच्छ करून त्यांचे पावसाच्या पाण्यापासून झीज होऊ नये, खराब होऊ नये याकरिता शाकडणी करण्यात आली. सदर मोहिमेत तोफांना निळ्या, चंदेरी, तैलीय रंगाने तर तोफगाड्यांना जलरोधक राखाडी रंगाने रंगवण्यात आले. दरवर्षी या पद्धतीने या तोफगाड्यांना शाकारणी करण्यात येते, असे दुर्गसेवक व सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर यांनी सांगितले. यावेळी संगीता जाधव, संजय सडजी, भावेश शार्दूल, साई जाधव दुर्गसेवक यांच्या प्रयत्नाने तोफा व तोफगाड्यांना नवसंजीवनी देण्यात आली. यावेळी ठाणे मध्यवर्ती कारागृह उपअधीक्षक भवर हे उपस्थित होते. तर आमदार संजय केळकर यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दुर्गसेवकांचे कौतुक केले. गेली अनेक वर्षे सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे दुर्गसेवक गडकिल्ल्यांचे संवर्धन करत असून कामातून वेळ काढून गडावरील तोफगाडे, बुरुज, महादरवाज्यांचे संवर्धनचे काम, स्वच्छता करत असून गडांवरील जुनी ऐतिहासिक पुरातन मंदिरे पुन्हा जीर्णोद्धार करण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.